वोट चोरी सगळीकडे हाच गजर सुरू आहे. पण चोरीचा आरोप करणारे चोर निघाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झालाय. कारण भाजपनं आता पुरावेच बाहेर काढलेत. जो मुद्दा महाविकास आघाडीने उचलला तोच त्यांच्यावर बुमरँग झालाय. भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी मवियाच्या विजयाची नेमकी कुंडलीच उघड केली. अवघ्या 2 लाखांच्या मताधिक्यानं जिंकलेल्या या निवडणुकीत 2.25 लाख दुबार मतदार कसे काय होते? मवियाचा विजय चोरीचा होता का? पाहूया शेलारांनी सादर केलेली ती स्फोटक आकडेवारी. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वोट चोरी या शब्दानं जणू भूकंप आणलाय. पण ज्यांनी हा मुद्दा उचलून धरला त्यांच्यावरच हा आरोप आता बुमरँग होतोय असं म्हणावं लागेल. कारण भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची थेट यादी जाहीर करून या संपूर्ण प्रकरणाची हवा काढून टाकली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय नेमका कसा झाला याचा त्यांनी सप्रमाण पोलखोल केलाय. लोकसभा निवडणुकीत मवियाला 2,50,00,000 मते मिळाली तर महायुतीला 2,48,00,000 म्हणजे विजयाचं अंतर फक्त 2 लाख मतांचं होतं. आता याच 2 लाख मतांच्या अंतरावर शेलार यांनी थेट बोट ठेवलंय. शेलार यांनी दावा केलाय की याच लोकसभा निवडणुकीतील 31 विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम दुबार मतदार 2.25 लाखांपेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. 2 लाखांच्या फरकानं जिंकलेल्या निवडणुकीत 2.25 लाख दुबार मतदारांचा आकडा काय सांगतो? शेलार यांनी थेट प्रश्न विचारलाय. तुम्ही वोट चोरी केली नाहीत का? त्यांनी सादर केलेल्या यादीनुसार मुंब्रा येथे 30,000, मुंबादेवीत 11,000, मालाड पश्चिममध्ये 17,000 दुबार मतदार आहेत. धारावी, लातूर, परभणी, कालिना, विक्रोळी या मतदारसंघाची जंत्री त्यांनी दिली आहे. या आकडेवारीनंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली यात शंकाच नाही. दुबार मतदारांच्या आधारे जिंकलेले आमदार आता राजीनामा देतील का असा धारदार सवाल करून शेलार यांनी विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घातले. चला पाहूया मंत्री शेलार काय म्हणाले. आता मतदारसंघ शाद येतोय. रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेड मध्ये 1,243 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5,562. दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477. बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5,324 मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14,944. मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ 30,000. माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार 4,399. घनसावंगी राजेश टोपे शिवसेना निवडून आली 2,309 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751. दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय. लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार 20,613. धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ 10,000 मतदार 10,689. मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत 11,126. मालाड पश्चिम असलम शेख निवडून आले 6,227 मतांनी 17,007 दुबार मुस्लिम मते. अरे वोट चोरी खरं तर मला नाती संबंधी कधी आणावीशी वाटत नाही. भाजपचा उमेदवार होता, कार्यकर्ता आहे, आमचा प्रमुख नेता आहे, माझा भाऊ पण आहे. मी निवडून आणला असतं ना वोट चोरी असती तर. 6,200 पराभव झालाय आणि दुबार मुस्लिम आहेत 17,007. मतदार यादी तपासणी ही निवडणूक आयोगाची नियमित प्रक्रिया आहे. 2019 नंतर आयोगाने महाराष्ट्रातून सुमारे 12 लाख दुबार नावं हटवली. पण भाजपचा स्पष्ट आरोप आहे की ठाकरे बंधू फक्त हिंदू आणि मराठी मतदारांची नावं दुबार असल्याचं सांगत फिरतायत आणि अशा दुबार मतदारांना ठोकून काढण्याची आणि फोडण्याची भाषा ते करतायत. पण मुस्लिम नावावर मात्र मौन बाळगतायत. अनेक मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्याय का? त्यांची आरती ओवाळायची का? असा रोखठोक सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. आता महाविकास आघाडी या दाव्याला कसं खोडणार आणि त्यांच्या मतदारसंघातील त्या आमदारांच्या राजीनाम्याचा विषय पुढे येणार का हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.